अहमदनगर जिल्ह्यातील लोणी या गावात पत्नी, 2 मुली आणि एका मुलाची बापाने धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। विशेष म्हणजे आरोपीने हत्या करून थेट पोलीस स्टेशन गाठले आणि गुन्ह्याची कबुली दिली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील देवीचंद ब्राह्मणे MA BEdचा इंग्रजी विषय घेऊन पास झालेला 15 वर्षांपूर्वी संगीता हिच्याबरोबर विवाह झाला। 14 वर्षीय मुलगी निशा, 12 वर्षीय नेहा आणि 6 वर्षीय हर्ष असं कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून सुखाने नांदत असताना काल मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी देवीचंद ब्राह्मणे यांनी आपल्या पत्नीसह 2 मुली आणि एका मुलाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे आणि तीही आरोपीने सकाळी लोणी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर। सदर आरोपी हा गेल्या 4 वर्षांपासून मानसिक आजारी असल्याचं यावेळी समोर आलं असून कुटुंबात कोणताही वाद नव्हता असं सांगताना मुलगा मनोरुग्ण असल्यानं ही घटना घडल्याचा संशय आरोपीचे वडील हिराचंद ब्राह्मणे यांनी व्यक्त केलंय। घटना घडली असेल तरी आमच्या मेहुण्यानं हे केलं नसावं असं मत मयत संगीताच्या भावाने व्यक्त केलंय। आपल्या मुलांना त्रास होऊ नये यासाठी आरोपीने एवढं शिकूनही नोकरी केली नसल्याचा दावा केला असून पोलिसांनी याबाबत सखोल तपास करण्याची मागणी मयत संगीताचा भाऊ सागर बनसोडे यांनी केली आहे। दरम्यान ही घटना नैराश्यातून घडली असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे। आज पहाटे लोणी खुर्द या गावामध्ये देवीचंद ब्राह्मणे या व्यक्तीने नैराश्यातून त्याची बायको संगीता वय 35, मुलगी निशा वय 15 आणि मुलगी नेहा वय 12 तसेच मुलगा हर्षवर्धन वय 7 यांचा कुऱ्हाडीने खून केलेला आहे आणि हर्षवर्धन याचा गळा दाबून खून केलेला आहे। अशी घटना त्याने स्वतःच सकाळी पोलीस स्टेशनला येऊन सांगितली आणि त्यानंतर मग आपण त्या दृष्टीने तपास सुरू केलेला आहे। आरोपी सध्या आपल्या कस्टडीमध्ये आहे। ही घटना घडण्याच्या मागचं किंवा करण्याच्या मागचं काही कारण कळू शकलंय का? प्राथमिक काय अंदाज पोलिसांकडून होता? प्राथमिक अंदाज देवीचंद ब्राह्मणे हा जो व्यक्ती आहे त्याच्यावर मानसोपचार तज्ञाचे इलाज चालू होते हे आम्हाला प्राथमिक दृष्ट्या समजलेलं आहे आणि त्या दृष्टीने पण आम्ही सखोल तपास करीत आहोत। हरीश दिमोटे, C24 तास, लोणी।